जगामध्ये एखादं वडीलधाऱ्या व्यक्ती दिसलं तर त्याला आपण आरेतुरीची भाषा बोलतो. हीच आपली संस्कृती आहे का? हेच माझं बायबल सांगतं प्रियांनो, तू तुझ्या आई वडिलांचा मान आणि सन्मान राख, म्हणजे तुला दीर्घ आयुष्य लाभेल. माझं बायबल सांगतं, जर तू तुझ्या आई वडिलांचा मान राखशील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा मान, त्याला व्यवस्थित बोलशील, प्रेमाचे शब्द बोलशील, तुझं आयुष्य चिरकालीन होईल. तर प्रियांनो, आपण जर एखादं, मी काही ठिकाणी बघतो, एखादा 50-60 वर्षाचा व्यक्ती असतो, 24 वर्षाचा पोरग त्याला वल्गर भाषेचा शब्द वापरतो. तुम्ही म्हणत असताना रुद्र, एवढा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे, तू काय बोलतोस? पण प्रियांनो, हे जीवन आहे. आपण जर लोकांसमोर व्यवस्थित नाही राहिलो तर आपण येणाऱ्या पिढ्यांना काय आदर्श बनतात? छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच शिकवलं, तर परस्त्रीला माते समान समज. पण आपण एखादी स्त्री दिसलो तर तिच्यावरती वाईट नजरेने आपण बघतो. हेच आपले संस्कार आहेत, हीच आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे का प्रियांनो? नाही प्रियांनो. तर आपल्याला बदलायचंय, आपल्याला मध्ये परिवर्तन घडून आणायचंय. जर येणाऱ्या पिढ्यांमध्ये बघतो, रेपिस्ट बनतात, दारू पिणारे बनतात, वाईट गोष्टी करायला बनतात. का? आपल्या चुकांमुळे. कारण आपण त्यांना व्यवस्थित संस्कार नाही लावले. मग आपण एखाद्या रस्त्यावर जर दारू पिणारा व्यक्ती जर पडलेला असेल तर आपण म्हणतो हे पिदाड आहे. नाही प्रियांनो, त्याची चुकी नाही, कारण आपण त्याला व्यवस्थित शिकवलं नाही, त्याला घडवलं नाही, त्या क्षणी त्याला आपण दाबलं नाही, म्हणून तो घडत आहे. काल ट्रान्सजेंडर भेटूला असताना ते म्हणतात, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. ते त्याचं वाक्य होतं. ते मला जेव्हा त्याला आई वडिलांची आठवण आली, ते रडत होता ट्रान्सजेंडर. तो म्हणत होता, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. मी तुम्हा सर्वांना एक आव्हान करतो, कारण माझं बायबल सांगतं की तू जर विश्वास ठेवतोस, जर येशू मेला आणि मेलेल्यातून जिवंत झाला तर तुझ्यामध्ये जीवन आहे. मग जर त्या मुखामध्ये एवढं जीवन आहे, जर आपण एखादी जर माझ्या उदाहरणात माझी आई म्हणते, रुद्र मोबाईल वापरू नको, मी म्हणतो तू म्हातारीस, तुला कळत नाही का? त्याच आईनं आपल्याला हे शिकवलं का लहानपणापासून? तिला वाईट शब्द बोलण्यासाठी, तिची अक्कल काढण्यासाठी तिला आपल्याला घडवलं असतं का? जर मी व्यवस्थित वागलो तरच मी माझ्या दुसऱ्याकडून अपेक्षा करू शकतो. जर मी व्यवस्थित नाही लागलो तर मी दुसऱ्याकडून अपेक्षा नाही करू शकत प्रियांनो. म्हणून आपल्याला बदलायचंय. बायबल सांगतं, तुझ्या मुखामध्ये जीवन आहे, तुझ्या मुखामध्ये तारण आहे. जर तुझे शब्द बोलतोस, त्याच प्रतिफल तुझ्या समोर येणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये. जर आपण एखाद्याला न कळत आपण लेकरांना म्हणतो हे नालायक आहे, मूर्ख आहे, तर त्याच्या जीवनावरती आपण शाप उच्चारतो, बायबल सांगतं. तर प्रियांनो, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्यायचे. आपल्या लेकरांना लहानपणापासून सांगायचे की माझ्या मुला खरं बोल, सत्याचा मार्ग चाल आणि सत्यानुसार जीवन जगल, म्हणजे तुझं आयुष्य बहुगुणित होईल आणि चिरकालीन होईल. तर प्रियांनो, यावेळेस हे मी एक आव्हान म्हणून नाही, एक चॅलेंज म्हणून नाही, तर तुम्हाला एक विनंती करतोय, आजच्या RNR मध्ये काहीतरी नवीन शिका. की नवीन इथून पुढे जर आपल्यासोबत काम करत असतील, HK टीम असेल या GSA टीम असेल या कोणती